नमस्कार. तुम्ही सुद्धा तुमची वेट लॉसची प्रोसिजर जर सुरू केली असेल तर थोडंसं थांबा. कुठेही जाऊन पहिले पैसे भरू नका, कुठलीही मेंबरशिप घेऊ नका. त्याआधी काही छोट्या गोष्टी फॉलो करा. तुम्हाला जर सिरियसली वेट लॉस करायचं असेल तर तुम्हाला ही गोष्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे. पहिली म्हणजे तुम्ही स्वतः कोणत्या वेळी स्वतःच्या शरीराला 1 तास व्यायामासाठी देऊ शकता हे पहिलं पहा. जर तुम्ही व्यायाम करू शकत नसाल, कमीत कमी 1 तास तरी तुम्ही वॉक करायला सुरू करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिपार्टमेंटल स्टोअरला जाणं टाळा. म्हणजे अननेसेसरी फेवरेट गोष्टी ज्या पाहून तुमची जीभ लपलपाती आहे ते करणं कमी होईल आणि जर गोष्टी घरातच नसतील तर खाण्याचं प्रमाण ॲटोमॅटिकली त्याचं कमी होणार आहे. त्याचबरोबर तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट, सुरुवात छोटीशी करा. बऱ्याचदा जिमची मेंबरशिप देऊन लोक नंतर जिमवाल्यांनाच नावं ठेवतात. असं होतं कारण ते लोक कन्सिस्टंटली ह्या गोष्टी बिलकुल करत नाही. पण या पाठीमागे कारण तुम्ही फक्त असता. यासाठी तुम्ही काय करू शकता, आमची ऑनलाईनची बॅच जॉईन करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला वर्कआउट, प्राणायाम, योग, त्याचबरोबर वेगवेगळ्या एक्सरसाइजेस, हेल्थ टिप्स आणि हेल्दी रेसिपीजसुद्धा सांगितल्या जातील. सुरुवात छोटी असेल पण रिझल्ट नक्कीच मोठा असेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेट लॉस एकट्यामध्ये करू नका. तो ग्रुपमध्ये ज्यावेळेला तुम्ही करता त्यावेळेला तुम्हाला मोटिवेशन, कॉम्पिटिशन, सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे रिझल्ट, ज्यासाठी तुम्ही इतकी मेहनत घेताय तो सुद्धा उत्तम मिळतो. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे एक छानसा कोच. तुमचा कोच तुम्हाला गायडन्स व्यवस्थित करणारा असणं खूप गरजेचं आहे. ज्यांना वेट लॉस बरोबर त्याला मेंटेन कसं ठेवायचं हा गायडन्स तुम्हाला देता येणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. कारण वेट लॉस ही प्रोसिजर तर छोटी आहे, परंतु लॉंग टर्म कमिटमेंट ही आपल्याला आहे त्या वेटमध्ये मेंटेन करण्याची जास्त आहे. थँक्यू.